कोकण पदवीधर निवडणुकीच्या मतदान आता फार सकाळपासून 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत हे मतदान होणार आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सन्मान्य निरंजन वसंत डावखरे हे कोकण पदवीधरांच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी ते उभे आहेत आणि गेली 12 वर्ष त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये पदवीधरांच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने ते लढले, त्यांच्या विकासासाठी जी काही निधी त्यांनी कोकणामध्ये वापरली किंवा दिली, त्याच्यामुळे आज ही पूर्ण निवडणूक ही एकतर्फी आहे. कुठेही विरोधी उमेदवार जे आहेत त्यांचं कुठेही प्रचार आम्हाला दिसत नाही आहे. महाविकास आघाडीचे कुठलेही नेते आमच्या सिंधुदुर्गापर्यंत रत्नागिरीपर्यंत येताना आम्हाला दिसले नाहीत. मला नाना पटोलेजींची हे कुठेतरी ठाण्यामध्ये सभा ते घेत असताना दिसले. जे इलेक्शनच्या काळात आपल्या स्वतःच्या उमेदवारासाठी सिंधुदुर्गापर्यंत येऊ शकत नाही, रत्नागिरीपर्यंत येऊ शकत नाही, ते पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि या पूर्ण भागाचा मतदारांचा विकास करू शकतात का, हा साधा प्रश्न आहे. म्हणून मी बोलतो ही निवडणूक एकतर्फी आहे, कारण का प्रत्येक पदवीधरांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. तुम्ही कुठल्याही पदवीधराला जाऊन या जिल्ह्यात विचारलं, आजूबाजूच्या जिल्ह्यात विचारलं, जिथे जिथे निवडणूक आहे तिथे प्रत्येकजण सांगते की होय आमच्याकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य घटक पक्षांचा कार्यकर्ता आला, बोलला, आमचं ऐकून घेतलं, आमच्या हातात निरंजन डावखरेजींचा जाहीरनामा दिला. पण त्याच्यासमोर ते जेवढे उमेदवार आहेत विरोधी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते ना मतदारांकडे फिरकले, ना त्यांचे नेते फिरकले. जे निवडणुकीच्या काळात मतदारांपर्यंत येऊ शकत नाही ते निवडणुकीच्या नंतर काय येणार ह्याचा विचार पदवीधर मतदारांनी करावा. पाकिस्तानच्या संसदेमध्ये कोणी जय श्रीरामचा नारा दिला असता, वंदे मातरमचा नारा दिला असता तर तो जिवंत त्या संसदेच्या बाहेर येऊ पण शकला नसता. पण आमच्या संसदेमध्ये जिथे आम्ही लोकशाही ती आम्ही पूजा करतो, भारत हा लोकशाही प्रधान देश अशी आम्ही मानतो आणि त्या संसदेमध्ये उभं राहून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिला आणि तिथे उभे राहून अगर विरोधी राष्ट्रांचा आणि तिथे अतिरेक्यांचा जय जयकार होतो, निरपराध लोकांना मारलं जातं, अशा अतिरेक्यांचा जय जयकार कोण अगर करत असेल तर तो 2 पायावर कसा बाहेर येतो याबद्दल भारतीय नागरिकांनी विचार करायला पाहिजे. हाच प्रकार पाकिस्तानमध्ये झाला असता, चीनमध्ये झाला असता तर तिकडच्या संसदेने त्याला जिवंत पण ठेवला नसता, नागरिकांनी त्याला ठेचून मारला असता. ओवेसीला सांगतो तुझ्यामध्ये खरंच हिंमत असेल ना, भर चौकात ये, तुला काय भारतीयांची आणि हिंदू राष्ट्राची काय ताकद आहे हे आम्ही दाखवायला तयार आहे. अशा ओवेसीची जीभ छाटून खरं म्हणतं भर चौकात त्याला उभं करायला पाहिजे. आणि हे कोण अगर छाटणार असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं आणि पारितोषिक घेऊन जावं.